सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे किशोर कोळेकर। किशोर कोळेकर ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। इथे येण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अंधेरी ईस्टला यावं लागेल। स्टेशनवरून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आमदार श्री रमेश मोरे चौकवरून डावीकडे वळायचं आहे आणि सरळ सरळ चालत येत अगदी 2 मिनिटावर तुम्हाला सिद्धेश कला केंद्र दिसणार। चला तर मग आज जाऊन बाप्पांच्या छान छान मूर्त्या बघूयात। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती। रत्न खचित फारा तुझ गौरी कुमराव चंदनाची ओठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा मृड सुणती नूपुरे चरणी घागरिया हो चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती। लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना तासावाचा वाटपाही सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती। आपल्या सोबत आहेत विलास मोरे, जे हा सिद्धेश कला मूर्ती केंद्राचे ऑनर आहेत। आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी सिद्धेश कला केंद्राचा ओनर आहे। इकडचे सगळं जे सजावट वगैरे असते ते माझ्या ध्येयाप्रमाणे होते। दुसरी गोष्ट मी कस्टमाइज जास्त प्रिपेअर करतो, जे पाहिजे गिराईकला त्याच्यावरती जास्त जोर देतो आणि माझ्या इथे सगळे कस्टमाइजच आहे जास्त करून। मी स्वतःच्या पण याच्याने बनवून ठेवतो आणि जे गिराईकला पाहिजे त्या हिशोबाने जास्त जोर देतो। मला पण हौशी कलाकार लोकांची जास्त इच्छा असते की नाही 2 महिने पहिला बुक करा, कसे पाहिजे तसे माझ्याकडनं बनवून घ्या। अच्छा, मग तुमच्याकडे घरगुती आणि सार्वजनिक गणपती पण उपलब्ध? हो, घरगुती आणि घरगुती जास्त, सार्वजनिक पण। अच्छा, घरगुती जास्त तुम्ही? घरगुती जास्त। अच्छा, तर तुमच्याकडे किती ते किती फुटापर्यंत गणपती आहे? माझ्याकडे 8 इंचापासून ते 5 फुटापर्यंत गणपती। अच्छा, वरचे सांगा। हा 2 फूट आहे, 2 फूट मूर्ती। अच्छा, 2 फुटाची। हा, ही 1.5 फूट आहे आपले। आणि ही सगळ्यात छोटी म्हणजे 8 इंचाची मूर्ती। ही 8 इंचाची मूर्ती। अच्छा, 8 इंचाची पण तुमच्याकडे भेटणार? वाव, व्हेरी नाईस। आणि इथे सगळे शाडू माती, ह्या सगळ्या सगळ्या शाडू मातीच्या मूर्ती। अच्छा, इको फ्रेंडली। अच्छा, तर तुम्हाला इको फ्रेंडली पाहिजे असेल तर तुम्ही इको फ्रेंडली साठी पण इथे येऊ शकता। हो, खूप छान छान मूर्त्या यांच्याकडे असतात। खालती पण आहे। हो, हे पीओपी चे आहेत ना? ह्याच्या पुढे सगळे शाडू माती। हे सगळ्या शाडू माती। हो, ही शंखामध्ये एक मूर्ती आहे, इथे तुम्ही पाहू शकता। खूप छान आणि सुरेख अशी मूर्ती बनवली आहे। आणि समजा
जर कुठला कस्टमर आला आणि त्यांनी एखादी मूर्ती बुक केली, पण त्याला आणखी काय ते त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी वेगळं मोटर वगैरे वेगळं चेंजेस करून पाहिजे, तर किती दिवसा अगोदर त्यांना ऑर्डर द्यावी लागेल? आता बघ आमचं हे 2 महिन्या पहिले चालूच होते, त्यानंतर आम्ही जास्तीत जास्त 15 दिवस पहिला, आता गणपती बाप्पा बसायच्या पहिले 15 दिवस आम्ही ऑर्डर घेतो, बरोबर. पाहिजे तसं त्यांना करून देतो. अच्छा, त्यानंतर ते पण डायमंड वर्क असेल किंवा धोतर असेल, कपडा काही ऍटलीस्ट 15 दिवस 15 अगोदर दिवस तुम्ही सांगाल तर त्या हिशोबाने तुम्हाला जशी हवी कशी मिळेल तशी मूर्ती हो. मिळेल. हो. हे म्हणजे हे किती फुटापर्यंतचे आहेत? हे 15 इंच आहे. 15 इंच. 15 इंच हो. आणि हा 1 फूट आहे टिटवाळ्यामध्ये. अच्छा, हे 1 फुटाची हा आहे. हा खूप हे छान. हे 1 फूट, हे 15 इंच आहे आणि हे जे पाटी आहेत ते 18 इंच. 18 इंच आहे. म्हणजे जशी हवी तशी मूर्ती तुमच्याकडे उपलब्ध आहे. हो, इको फ्रेंडली मध्ये सगळ्यात जास्त मॉडेल आहेत. आणि समजा जर कोणी तुम्हाला कुठे आजकाल लोकांचा ट्रेंड चालू आहे की त्यांना मोबाईल वरती एखादी मूर्ती बघता तर ते लोक ऑर्डर देतात, ते पण तुम्हाला किती दिवस अगोदर ऑर्डर दिली तर तुम्ही करून तुम्हाला देता? 20 ते 25 दिवस पहिला. 20 ते 25 दिवस. मोबाईल वर अजून भरपूर वेळ आहे. हो. जर तुम्हाला अशी काही ऑर्डर द्यायची असेल तुमच्या मनाप्रमाणे जसं बनवून पाहिजे तर तशा सुद्धा मूर्त्या तुम्हाला इथे बनवून मिळेल. तुम्ही बघू शकता इथे. तर माझ्याकडे एलईडी लावलेल्या पण मूर्त्या आहेत, जसं पूर्ण फुल डेकोरेशन डायमंड वर आणि त्याच्यामध्ये एलईडी. हे बघा, दाखवा बरं चालू करून. हे बघा. तुम्ही बघू शकता. हा, हे बघा, ही पण ते पूर्ण गणपतीच्या अवतीभवती एलईडी. मस्त अशी एलईडी डेकोरेशन केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सिंगल कलरही ठेवू शकता. तुम्हाला वाटलं लाल ठेवायचं आहे तर तुम्ही लाल कलर ठेवा. हा, हे म्हणजे बघा. त्याचा रिमोट आहे. हा, ह्याचा रिमोट आहे. रिमोटच्या हिशोबाने तुम्ही पाहिजे कुठला कलर. हा, वगैरे- आता ग्रीन ठेवायचं आहे तर ग्रीन मध्ये ठेवा, हा हा. या ब्लू ठेवायचं, पर्पल ठेवायचं, पाहिजे ते ठेवू शकता. अच्छा, आणि ते म्युझिकल टाईप असं काहीतरी तुम्ही सांगत होतात, हो हो त्याचं काय ते काय म्हणजे? ब्लूटूथ वर ते म्हणजे आपलं हे घ्यायचं, ऍप घ्यायचा. हा. जसं गणपती बाप्पाची गाणी वाजणार तसं तुमची ती लाईट. अच्छा, असं पण आहे का? हो. खूप छान, खूप छान. तर मंडळी, चला तर मग आता या सुंदर मूर्त्यांना कोण बरं एवढं छान सजवतं त्यांची पण भेट घेऊयात. आता बघूया तिकडे शिलाताई मस्त एकदम सजावट करताय गणपती बाप्पांना. नमस्कार, मी सौ शीला लक्ष्मण सूर्यवंशी. हा, मी गेल्या 16 वर्षापासून काम करते. हे माझं छंद आहे. म्हणजे मनापासून गणपतीला कसं सजवायचं, काय सजवायचं, ते मनापासून कसं सजवायचं आणि किती छान दिसेल, त्यामध्ये काय घातल्यावर ते किती उत्कृष्ट दिसेल ते करण्यासाठी हे काम करतो. आणि ह्याच्यामध्ये बीट्स वगैरे काय आपण चेन लावतो, म्हणजे जेवढं होईल ते गणपती आपल्याला किती छान दिसेल ह्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही काय किती फुल टाइम इथे असता की? हो, मी सकाळी 10 वाजता येते, ते रात्री 10 वाजता जाते. हो. आणि मग पूर्ण गणपती संपेपर्यंत तुम्ही इथे असता? हो, शेवटपर्यंत. विसर्जनापर्यंत तुम्ही असता? नाही, नाही, मूर्ती ज्या दिवशी घेऊन जातात त्या दिवसापर्यंत. हा, त्या दिवसापर्यंत दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत तिथंच असतो आम्ही. हा, खूप छान. फुल नाईट सगळं. पुण्याचं पण काम आहे आणि खूप चांगलं काम करतात. हो हो. व्हेरी गुड. आणि त्या ताईचं नाव आता आमच्या इथे जे विलास सर आहेत त्यांच्या मिसेस आहेत, त्या पण इथे सजावटीचे काम करतात. आपण त्यांना पण विचारूया. बोला. माझं नाव आशा विलास मोरे. मी इथे 5-6 वर्षापासून डायमंड वर्क करते. हा आमचा मंडप आहे. याच्यात भरपूर छान छान मूर्त्या किंवा छान छान डेकोरेशन आमच्या ताई आणि मी मिळून करते. आणि अजून 2 जण आहेत ते करतात. आणि मला आवड आहे आम्हाला पहिल्यापासून गणपतीची. आणि किती चांगले आमचे कारागीर पण तेवढे छान छान सजवून देतात. आणि इकडचे कस्टमर नेहमी सॅटिस्फाय असतात की आम्हाला छान मूर्ती भेटते. मग तुम्ही पण फुल टाइम असता इकडे? हा, घरातले काम करून येणार. मग तुम्हाला पण आवड आहे? हा. व्हेरी नाईस. त्यांच्या मिसेस पण इथे मेहनत करतात. खूप छान.
मंडळी, आपल्याला घरगुती बाप्पा बुकिंग करायची असल्यास येथे नक्की भेट द्या. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.